कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का? नाही. तर मग अजूनही का आपण केले नाही? प्ले स्टोअरमध्ये जा आणि हे मोबाईल ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या. यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल, व्यवहार इतिहास तपासता येईल, ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल, ठेवी व कर्जाची माहिती सहजरित्या मिळवता येईल. आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा. विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी. नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल. कागलमध्ये प्रभाग 7 व 9च्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद. कागल एक रोल मॉडेल करण्यासाठी राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. प्रताप उर्फ भैयाबाबा माने यांचे प्रतिपादन. कागल नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस व शाहू आघाडीच्या प्रभाग क्रमांक 7 व 9 तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कुष्टी गल्ली येथील महादेव मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ सोमवारी सकाळी करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. यावेळी बोलताना प्रवीण काळबर म्हणाले की आमच्यामध्ये मतभेद विसरून आता मनभेद सुद्धा एक झालेले असून हे सर्व या उपस्थित असलेल्या लोकांच्यावरून दिसून येते. त्यामुळे आम्ही केलेली युती ही समाजाला व मतदारांना मान्य असल्याचे दिसून येते. भविष्य काळामध्ये कागलच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना उच्चांकी मताने निवडून देण्याचे आव्हानही यावेळी प्रताप उर्फ भैयाबाबा माने यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी घरोघरी मतदारांना प्रत्यक्ष भेटून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सविता प्रताप माने यांचे औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे व छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारही सहभागी झाल्याच्या दिसून आल्या होत्या. या प्रचार फेरीमध्ये अप्पासाहेब पाटील, सुनील माने, दादा, राजू जाधव, सुनील माळी, शंकर संगपाळ, शिवगोंडा पाटील, नाईकवडे, गोरपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेले दिसून आले. या प्रचार फेरी दरम्यान महादेव मंदिर, कालिका देवी मंदिर, राम मंदिर व हनुमान मंदिरमध्ये उमेदवारांनी जाऊन दर्शन घेऊन निवडून येण्यासाठी साकडे घातल्याचे दिसून आले. जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राजकोट. 9 क्रमांकामध्ये उमेदवार आहेत. 9 क्रमांकामध्ये प्रवीणदादा काळबर, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि 7